पृथ्वीराज भाया पंचायत समिती सदस्य होते. विरोधातले 4 सदस्य होते. भारताबा, पृथ्वीराज भैया, भारत कापरे आणि पाटील ताई चांदच्या. पंचायत समितीमध्ये 5 वर्ष काम करत असताना आमच्या दोघांचा जर कधीही खटका उडला नाही. भारताबाचा आणि माझा जर मिटिंगला खटका उडायचा. भारत कापऱ्याचंही तसंच झालं. परंतु पृथ्वीराज भैयाचं आणि माझं काय असो काय मला माहित नाही, पण आमचं एवढं दोघांचं जमायचं. एवढा कट्टर विरोधक बबनदादाचा सावंत सर असताना सुद्धा आमच्या दोघांचं जमायचं. आणि कशा पद्धतीनं काम करावं ही खरी भूमिका मी त्याही वेळेस पंचायत समिती वेळेमध्ये अनेक वेळा सांगितलं होतं. एक संघटन कौशल्य कसं असावं तर ती पृथ्वीराज भैयाकडनं शिकायला पाहिजे माझी भूमिका. विरोधक असेल, परंतु एखाद्या माणसाची काम करण्याची क्षमता काय, पुढल्या माणसाला आपल्या बरोबर घेण्याची ताकद काय. जसं दादानं सांगितलं की पृथ्वीराज भैया 100% कारखाना चालवतील. कारण एखाद्या माणसाला या समाजामध्ये कार्यकर्त्यामध्ये राहायची सवय आहे, त्यांचं काम करायची सवय आहे, त्याला ह्या फारशा गोष्टी अवघड जात नाही त्या. आणि ही पृथ्वीराज भैया त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना चालतोय. त्यांनी बरोबर करावा लागणार. आता मागे राहून चालणार. मी असं म्हणेन की आपल्या जसं तालुक्याची एक संगत असायला पाहिजे. सावंत असू द्या, शिंदे असू द्या किंवा साठे असू द्या, या माणसाचं या तालुक्यावर वर्चस्व असावं मित्रांनो. ही मी स्वाभिमानी माणूस. मग आपला विरोध किती असू द्या. आणि ही काम पुढच्या काळामध्ये पृथ्वीराज भाईने केलं पाहिजे, ऋतुधर मामाने केलं पाहिजे. आणि एक संघ तालुका ठेवून या तालुक्यावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे. कारण आपल्या माणसाचे हसाण होते की आज बघितलं पूर आला आणि नेमका पूर्व भागामध्ये पूर आला, एवढं मोठं शिनेला पाणी आलं. आणि खऱ्या अर्थानं धावून जाण्याचं काम या सावंत कुटुंबानं तिथे केलं. सरांनी सांगितलं सगळी माणसं घर सोडून गेले, पण सेनापतीनं जर घर सोडलं तर निश्चितपणे कार्यकर्ता घाबरून म्हणून मी घर सोडणार नाही. ही ताकद नेत्यामध्ये लागते मित्रांनो. आणि ही मदत केली पाहिजे, त्या शेतकऱ्यांना केली पाहिजे. त्या प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थानं त्या 10-12 दिवसामध्ये त्याला जेवण असलं पाहिजे, पाणी असलं पाहिजे. साधी गोष्ट आहे, त्याच्या मोबाईलला चार्जिंग असली पाहिजे. ही सुद्धा भूमिका सरांनी घेतली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्याचं कारण असं आहे की आपला जर नाही संपर्क झाला तर त्याला काय झालं तर ही खरं मोठं दुःख आपल्याला भोगावं लागेल. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम पृथ्वीराज मामाच्या मार्गदर्शनाखाली केलं. म्हणजे एवढा मोठा पूर आला आपल्याला कुणालाही माहित नव्हतं. आणि किंबहुना एवढा पूर येण्याची आपल्याकडे कधी माढा तालुक्यात सोलापूरमध्ये पहिला पूर आहे. आणि या पुरामध्ये पूर्व भागामध्ये सगळ्या माणसांना मदत करण्याची ताकद सावंत कुटुंबाने केली. भविष्य काळामध्ये या माणसांबरोबर काम करायचं, याच माणसांबरोबर आपल्याला पुढे जायचंय. राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या किंवा कारखानदारी असू द्या, या सगळ्या गोष्टीकडे एक बारकाईनं लक्ष देऊन निश्चितपणानं काम केलं पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये उद्याच्या किंबहुना मी भयाचा प्रचार करायला 100% येणार आहे. काही झालं तर प्रचार करणार आहे सर. कारण एखाद्या माणसानं आपल्या बरोबर घेतलं तर आपण त्याच्याबरोबर राहण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे. आणि ही खऱ्या अर्थानं ताकद तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून करूया, जेणेकरून या सगळ्या गोष्टीकडं आपण सगळ्यांनी जर बारकाईने लक्ष दिलं तर उद्याच्याला पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, या सगळ्या संस्था या माढा तालुक्यातल्या नेत्यांच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. आज आमदार आपल्या तालुक्याच्या विरोधात आहे तर फार अडचणी आपल्या लोकांना भोगाव्या लागतात. या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं आपल्याला बघताय येऊ नये आपल्या पदरी. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे. जसं मोहनदादा साठेने सांगितलं